नमस्कार मित्रांनो, मी केदार वांचपे आणि आज आपण इथे दोन विषयांवरती चर्चा करण्यासाठी आज मी आपल्या समोर आहे। एक सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा विषय म्हणजे माझ्या प्रोजेक्ट व्हाईट फील्ड याची आपणासमोर कल्पना देण्यासाठी आणि दुसरी गोष्ट सगळ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची म्हणजे बांधकाम व्यवसायाकडून ग्राहकांच्या असलेल्या अपेक्षा आणि बांधकाम व्यवसायात होणारी स्थित्यंतर या संदर्भात चर्चा करण्यासाठी। आपल्याला कल्पनाच आहे की गेली 2 वर्ष जागतिक मंदीचं वातावरण सर्वत्र आहे आणि या जागतिक मंदीच्या वातावरणातनं आपला देशही याला अपवाद ठरलेला नाही आणि आपल्या देशाच्या अपवादाबरोबरच गेले कित्येक वर्ष अत्यंत तेजीचं वातावरण असलेला बांधकाम व्यवसाय देखील एका वेगळ्या स्थित्यंतरातनं आज जातोय। याला बऱ्याच गोष्टी कारणीभूत आहेत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात पारदर्शकरित्या महत्त्वाची गोष्ट म्हणजे फ्लॅटचे वाढलेले दर। कारण आता हे फ्लॅटचे वाढलेले दर हे घरांच्या वाढलेल्या किमती या सामान्य मध्यमवर्गीय ग्राहकांच्या नक्कीच आज ताकदीबाहेर गेलेल्या आहेत। याला कित्येक गोष्टी कारणीभूत आहेत। त्यामुळे जमिनींच्या प्रचंड वाढलेल्या किमती, जमिनींची कमी प्रमाणात असलेली उपलब्धता हे देखील तितकंच महत्त्वाचं कारण आहे। परंतु त्याच्या जोडीला आज ग्राहकांची अपेक्षा जी या व्यवसायाकडून आहे ती म्हणजे पारदर्शकता, त्यानंतर विश्वास ग्राहक निर्माण करणे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वयंशिस्त। स्वयंशिस्त काय तर ग्राहकांची अपेक्षा ही नेहमीच ही 100 रुपये 200 रुपये स्क्वेअर फूट कमी जास्त किंवा त्यांना मिळणारे फायनान्सचे वेगवेगळे ऑप्शन, प्री EMI वगैरे असली, त्याच्याबरोबर मिळणारे घरांवरती गाडी फ्री किंवा हे फ्री ही राहिलेली नसून आज ग्राहकांची मूळ अपेक्षा अशी आहे की त्यांचं घर उत्तम पद्धतीने बांधल्या जाऊन ते वेळेत त्यांच्या ताब्यात मिळावं। कारण त्या घराभोवती प्रत्येक माणसाच्या संवेदना निगडीत असतात। घराभोवती या इमोशन्स ज्या अटॅच असतात संपूर्ण फॅमिलीच्या, त्या कुठल्याही गोष्टीबद्दल नसतात। गाडी किंवा कपडे या इतर सगळ्या गोष्टी या चैनीच्या कपड्यांमध्ये मोडतात, परंतु घर ही एका घराची गरज आहे। याच्याभोवती आपण नेहमीच बांधले जातो कायम आणि ते घर आपण एखाद्या ठिकाणी बुक केल्यानंतर ते जर वेळेत परत आपल्याला ताबा मिळाला नाही तर त्यामधनं निर्माण होणारा तो मनस्ताप हा कुठल्याही आर्थिक नुकसानीपेक्षा नक्कीच जास्त असतो आणि तो मनस्ताप न होऊ देण्याचं बांधकाम व्यावसायिकाचं प्रथम आज उद्दिष्ट असणं गरजेचं आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाढलेल्या किमती। वाढलेल्या किमतीची गोष्ट अशी जी मी नेहमी वर्णन करतो की मी कॉलेजला असताना समजा दिलवाले दुल्हनिया पिक्चर चालू असायचा, त्यावेळी त्या पिक्चरचं 40 रुपयाचं तिकीट हे साधारणतः 100-110 रुपयाने ब्लॅकने विकलं जायचं। परंतु ज्यावेळी त्या तिकिटाची किंमत 200-250 रुपये झाली, मूळ तिकीट किंमत 40 असताना, त्यावेळी माझ्यासारखा तरुण वर्ग ज्यावेळी तो पिक्चर बघायला जायचा त्याने विचार करायला चालू केलं की ठीक आहे आपण हा पिक्चर आज 2 महिन्याने 1 महिन्याने बघितलं उशिरा तरी हरकत नाही, परंतु तो माझ्या अपेक्षेबाहेर गेला। तशी आज अवस्था झालेली आहे। आज घरांच्या किमती ही मूळ तिकीट किंमत 40 रुपये असताना आज त्या घरांची किमती झालेल्या आज 400 रुपये आणि ही मूळ तिकिटाची किंमत आज 400 रुपये झाल्यामुळं आज ग्राहक वर्ग या खिडकीपासून लांब गेलेला आहे। त्याचं कारण ती त्याच्या अपेक्षेबाहेरची, त्या आवाक्याबाहेर आज ही गोष्ट गेलेली आहे आणि ही आवाक्यात आणण्याचं काम देखील आम्हाला करणं गरजेचं आहे। याकरता आम्हाला कदाचित आमच्या मार्जिन्सवर आम्हाला विचार करायला लागतील। वेळेत घर पूर्ण केल्यानंतर आमचे होणारे ओव्हरहेड सुद्धा कमी होतात। सगळ्यात महत्त्वाचं माझे बँकेचे देण्याचे कर्जाचे हप्ते देखील कमी होतात। त्यामुळे स्वयंशिस्त ही काळाची गरज आहे आणि मला तरी वाटतं की ग्राहकांची हीच आज सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात रास्त अपेक्षा आज आमच्या व्यवसायाकडून आहे आणि हा सगळा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून, ही आमची डोळ्यासमोर जबाबदारी ठेवून आम्ही आपणासमोर प्रोजेक्ट घेऊन येतो तो म्हणजे व्हाईट फील्ड। या व्हाईट फील्डचं वैशिष्ट्य हेच आहे की स्वयंशिस्त सगळ्यात महत्त्वाचं। त्याचं लोकेशन सर्वोत्तम आहे, परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे स्वयंशिस्त ती म्हणजे 1 डिसेंबर 2015 रोजी आम्ही हा प्रोजेक्ट चालू करतोय आणि याचा ताबा आम्ही बरोबर 1 डिसेंबर 2018 साली आम्ही ग्राहकांच्या हाती सुपूर्द करणार आहोत आणि याची खात्री देण्याकरता, याची कायदेशीर खात्री देण्याकरता या सगळ्या गोष्टींची नोंद आम्ही मुळातच आपल्या सेल अग्रीमेंटमध्ये करतोय। ही नुसते आम्ही तोंडावर आपल्याला सांगत नाही किंवा या ब्रोशरमध्ये मेन्शन केलेलं नाहीये, तर याची नोंद आम्ही ग्राहकांबरोबरच्या अग्रीमेंटमध्ये करतोय आणि याच्या जोडीला जर हे आम्हाला दुर्दैवाने शक्य झालं नाही तर आम्ही ग्राहकाला 10,000 रुपये महिना सेल्फ पेनल्टी म्हणून ग्राहकाला आम्ही देणार आहोत। ही सेल्फ पेनल्टी म्हणजे काय की ही आम्हाला आमची शिक्षा आहे की ही कदाचित आम्ही पूर्ण करू शकलो नाही काही कारणामुळे, तर ही शिक्षा आम्हाला भोगणं गरजेचं आहे। कारण सामान्य ग्राहक, मध्यमवर्गीय ग्राहक जो आज व्हाईट फील्डमध्ये घर घेणार आहे तो माणूस आज सुरुवातीला भाड्याच्या घरात राहत असतो। तो भाड्याच्या घरातनं आज माझ्या घरात शिफ्ट होणार आहे स्वतःच्या मालकीच्या, त्यावेळी तो
हप्त्याबरोबर, कर्जाच्या हप्त्याबरोबरच घराच्या भाड्यातनं देखील त्याला बाहेर पडण्याची त्यावेळी गरज असते, कारण तो दोन्ही ओझे एकावेळी बेअर करू शकत नाही. त्यामुळे ती जबाबदारी जर उशीर आमच्याकडनं झाला तर ती आमची घेण्याची जबाबदारी आमची आहे. आणि याच्या जोडीला आमचे अग्रीमेंट्स ग्राहकाबरोबरचे हे मोनोपोलाइज्ड अजिबात नाही, हे एकतर्फी अग्रीमेंट्स नाहीयेत. मी ग्राहकावर पूर्ण विश्वास ठेवून ग्राहकाला कुठल्याही इंटरेस्ट पेनल्टीज मी देत नाही. ग्राहकांना पेमेंट दुर्दैवाने रिझनेबल उशीर झाला तर त्याला कुठल्याही प्रकारचा इंटरेस्ट नाहीये, परंतु डिलेड ज्याने डेलिबरेटली उशीर झाल्यानंतर मला मुळातच त्या ग्राहकाचा व्यवहारच रद्द होतो. परंतु ग्राहकाला आम्ही डिलेड पेमेंटसाठी कुठलेही 15%, 12%, 8% इंटरेस्ट चार्ज करणार नाही आहोत. परंतु दुसऱ्या बाजूला आमच्याकडनं उशीर झाल्यास मात्र आम्ही 10,000 रुपये सेल्फ पेनल्टी ग्राहकाला देणार आहोत. तो हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. आमच्या सगळ्या अग्रीमेंट्समध्ये अत्यंत ट्रान्सपरन्सी आम्ही ठेवलेली आहे. अग्रीमेंट्स कुठलेही आमचे जाच्या काटे आमच्या अग्रीमेंट्समध्ये नाहीत किंवा अग्रीमेंट्स हे एकतर्फी हे पूर्ण बांधकाम व्यावसायिकाच्या बाजूने अजिबात नाही. तिसरी गोष्ट म्हणजे हा प्रोजेक्ट संपूर्णतः सगळ्या बाजूच्या परवानग्या इन ऑल रिस्पेक्ट सँक्शन क्लिअर आहे. त्यामुळे या प्रोजेक्टचं काम आम्ही 1 तारखेला ज्या दिवशी लॉन्च करतोय त्याच दिवशी आम्ही तिथे कुदळ मारून तिथे आमचं काम चालू करतोय. त्यामुळे सेल्फ डिसिप्लिन हे आम्ही पहिल्या दिवसापासूनच आमच्या प्रत्येक फंक्शन्समध्ये, प्रत्येक ऍक्शन्समध्ये आम्ही इन्कॉर्पोरेट करतोय. आता व्हाईटफिल्डचं लोकेशन सूसला आहे. सूस म्हणजे आपण बाणेर पाषाणकडनं हिंजेवाडी फेज 2, फेज 3 आणि सिम्बायोसिसचं लवळे कॅम्पस इकडे जाणारा जो आज मुख्य रस्ता झालेला आहे त्या रस्त्यावरती मेन रोडलाच व्हाईटफिल्डचं लोकेशन आहे. आज विचार केला तर सूसला वाकडकडनं जो रस्ता हिंजेवाडीला जातो, हिंजेवाडीला जाणारा रस्ता हा अत्यंत क्राऊडेड आहे, अत्यंत आज पोल्युटेड रस्ता आहे. परंतु आज आंबेगाव, कात्रज, बावधन, बाणेर, पाषाण इथले सगळे हिंजेवाडीत काम करणारे IT प्रोफेशनल्स हे सगळे आता पाषाण सूस रस्त्याचा वापर करतात फेज 2 आणि फेज 3 करता जाण्याकरता. हा रस्ता ऑलरेडी अत्यंत फ्लोईंग आहे. सूसचं लोकेशन सगळ्यात दुसरं वैशिष्ट्य म्हणजे मागील सूस हे पुण्याच्या नकाशावर साधारणतः 4 ते 5 वर्षापूर्वी प्रकर्षाने आलं आणि 5च वर्षात जसं कोथरूड सारखंच 5च वर्षात सूस आज 50% जास्त ऑक्युपाईड आहे. त्यामुळे सूसमध्ये राहणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. दुसरी गोष्ट सूसची ऍक्सेसिबिलिटी ही जशी पुण्याचं बिझनेस डिस्ट्रिक्ट हिंजेवाडी आहे त्याला जशी त्याची ऍक्सेसिबिलिटी इमिजिएट आहे तशीच ते या सूसच्या लोकेशनची, व्हाईटफिल्डच्या लोकेशनची ऍक्सेसिबिलिटी ही सिटी सेंटरला तितकीच लवकर आहे. म्हणजे पुण्याचं शहर हे 10 मिनिटाच्या अंतरावरती आणि तेवढ्याच मिनिटाच्या अंतरावरती हिंजेवाडी असा एक आपण म्हणू की एक गोल्डन मीन हा व्हाईटफिल्डने साधलेला आहे. एज्युकेशन लागणाऱ्या आपल्या साधारणतः कुटुंबाला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी, प्राथमिक गरजा, एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स, शॉपिंग मॉल्स, मॉडर्न लाईफस्टाईलसाठी हॉटेल्स, रेस्टॉरंट्स हे सगळं हाकेच्या अंतरावर उपलब्ध आहे. त्यामुळे व्हाईटफिल्डचे एक अत्यंत युनिकनेस त्याच्या लोकेशनमध्ये सुद्धा आहे. आणि एवढं लोकेशन आज सूसचं वाढत असताना व्हाईटफिल्डच्या आसपासचा ग्रीन टॉप हा तसाच कायम मेंटेन राहणार आहे. सूसने त्याच्या वाढीबरोबरच त्याचं आज ग्रीन टॉप देखील उत्तम रीतीने मेंटेन केलं आहे. तो कायम अनडिस्टर्ब राहणार, तिथं कुठले बांधकाम कधीच अलाउड नाहीये. त्यामुळे हे त्याचं दुसरं वैशिष्ट्य फार महत्वाचं आहे. त्यामुळे व्हाईटफिल्डचं लोकेशन, त्या प्रोजेक्टची युनिकनेस आणि त्या प्रकारचं सेल्फ डिसिप्लिन त्या प्रोजेक्टमधलं ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत उत्तम पद्धतीने जुळून येतात. व्हाईटफिल्ड हे 200 अपार्टमेंट्सचं प्रोजेक्ट आहे. 3 बिल्डिंग, 3 टॉवर आहेत, 12 मजली 3 टॉवर आहेत. त्यात 200 अपार्टमेंट्स आहेत. 1 बेडरूम हॉल किचन, 2 बेडरूम हॉल किचन आणि 2.5 बेडरूम हॉल किचन. साधारणतः 1 बेडरूम हॉल किचन हा कन्सेप्ट आपल्या उमासर असते की 35 लाखामध्ये लोकांना 1 बेडरूम हॉल किचन हा 500 स्क्वेअर फूटचा साधारणतः दिला जातो. परंतु या पश्चिम भागातील व्हाईटफिल्डचा 1 बेडरूमचा फ्लॅट हा सगळ्यात मोठा आहे. 676 स्क्वेअर फूटचा फ्लॅट आज तेवढ्याच किमतीत आम्ही देतोय. म्हणजे सगळ्यात मोठा फ्लॅट आणि सगळ्यात कमी किमतीत आज व्हाईटफिल्डमध्ये देण्यात येतोय. तसंच 2 बेडरूमचा फ्लॅट हा अत्यंत ऑप्टिमम साईज साधारणतः 1030 स्क्वेअर फूटचा आहे आणि 2.5 बेडरूमचा फ्लॅट हा 1140 ते 1180 स्क्वेअर फूटचा आहे. या 2.5 बेडरूमच्या फ्लॅटमध्ये काय केलं तर 2.5 बेडरूमच्या फ्लॅटमध्ये नॉर्मल 2.5 बेडरूमचा फ्लॅट साधारणतः 1250 स्क्वेअर फूटचा असतो. आम्ही वाढीव टेरेस साईजेस ज्या आहेत, ज्या आमच्या साधारणतः आमच्या इन्कममध्ये अतिरिक्त इन्कममध्ये भर घालतात, त्या टेरेस साईजेस आम्ही थोड्याशा कटडाऊन केलेल्या आहेत. आणि फ्लॅटमधला लिव्हिंग एरिया, फ्लॅटमधला युजेबल एरिया वाढवलेला आहे. कारण आता दुर्दैवाने ग्राहकाला टेरेस असो अथवा लिव्हिंग एरिया अथवा बेडरूम या सगळ्याकरता सारखेच पैसे भरावे लागतात. कारण आज सरकारचे प्रीमियम्स प्रचंड वाढले आहेत. आता फ्री ऑफ एबीएस काहीच मिळत नाही. आता टेरेसेस, स्टेअरकेस, बाल्कनी या कुठल्याच गोष्टी आता फ्री ऑफ एबीएस मिळत नाही आणि पुढे जाऊन तर अजिबातच मिळणार नाहीयेत.
त्यामुळे टेरेस हा अनयुज्ड एरिया कमी करून आम्ही लिव्हिंग एरिया वाढून 2.5 बेडरूमची एक उत्तम रचना केलेली आहे. आमचा जास्तीत जास्त भर हा सोप्यात सोपं इलेव्हेशन हे ठेवून अंतर्गत रचना फ्लॅटची सुंदर असावी याकरता असतो. साधारणतः महाराष्ट्रीयन कुटुंब आम्ही बरंचसं लक्षात घेतो आणि त्याच जोडीला आता कॉस्मोपॉलिटन कल्चर देखील मॉडर्न लाईफस्टाईल लक्षात घेतलं पाहिजे. त्यानुसार फ्लॅटमधले इंटरनल पॅसेज अत्यंत कमी ठेवलेले, ज्याचा यूज अत्यंत कमी होतो आणि ऑप्टिमम साईजच्या बेडरूम्स घेतलेल्या आहेत आणि लिव्हिंग एरिया आणि किचन हे तसं त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात दिलेलं आहे. पर्यावरण दृष्टिकोन आता सुदैवाने, कारण या पर्यावरणाच्या ज्या पर्यावरण क्लिअरन्स मिळण्याच्या आज जाचक वेळ आहे, त्यातनं व्हाईटफिल्ड बाहेर पडले, कारण व्हाईटफिल्ड त्या नियमात येतच नाही. परंतु आज समाजाबद्दलची सोशल जो कॉन्शियसनेस व्हाईटफिल्डसाठी ठेवलेला आहे, त्यानुसार व्हाईटफिल्डमध्ये ऑलरेडी सिवेज ट्रीटमेंट प्लांट आहे, रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम आहे, गार्बेज डिस्पोजेबल आहे, त्यानंतर वॉटर ट्रीटमेंट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ड्रिंकिंग वॉटर फिल्ट्रेशन प्लांट आम्ही व्हाईटफिल्डमध्ये दिलेला आहे, की ज्यामुळे येणारं पाणी, घरात जाणारं पाणी हे टोटली फिल्टर्ड असेल आणि याचा आरोग्याला अत्यंत फायदाच होईल. अशा या सर्व प्रकारच्या गोष्टी या आम्ही व्हाईटफिल्डमध्ये आज इन्कॉर्पोरेट करून व्हाईटफिल्ड आपल्या समोर घेऊन येतोय. व्हाईटफिल्डचा आमचा लॉन्च रेट हा 4450 रुपये स्क्वेअर फूट आहे आणि हा लॉन्च रेट 200 पैकी 25% फ्लॅटला आहे. म्हणजे साधा 50 फ्लॅटला आम्ही हा रेट 4450 रुपये स्क्वेअर फूटचा देतोय आणि ही ग्राहकांसाठी कारण ग्राहकांना आमच्यावर भागीदार करून घेण्याचा आमचा माइंडसेट आहे. बँकेला आणि इन्व्हेस्टर्सला त्यांचं व्याज देत राहून त्या व्याजाचा रिटर्न्स वाढवण्यापेक्षा व्हाईटफिल्डमध्ये होणारी ग्रोथ हा माझ्याबरोबरचा क्लायंट ती एन्जॉय करो. आणि जसं मी माझा शेवटचा फ्लॅट 6500 रुपयांनी विकण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे, तसंच माझ्याकडचा जो इन्व्हेस्टर आहे, ज्यांनी माझ्यावर सुरुवातीपासून पैसे दिलेले आहेत, त्याने सुद्धा 6500 रुपयाला फ्लॅट विकून बाहेर पडावं इन्व्हेस्टमेंटमधनं, अशी माझी अपेक्षा आहे. कारण त्यातच मी त्याला ग्राहकाला पार्टनर करून घेण्याची ही आमची प्रोसेस आहे. अशा या व्हाईटफिल्डमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आम्ही या शनिवारपासूनच आपल्या स्वागताला साईटवर उपलब्ध आहोत. साईटचं लोकेशन हे सूस रस्त्याला मेन रोडला आहे, आपल्याला हिंजवडीला जाण्याकरता. त्यामुळे अत्यंत आपला लोकेशन हे खूप स्ट्रॅटेजिक आहे. तेव्हा आपल्या सर्वांचं साईटवर येण्यासाठी आपल्या सर्वांना विनंती, आपल्या सेवा करण्याची आम्हाला लाभ घेता यावा आणि आपलं व्हाईटफिल्ड हे आपल्यासमोर मांडता यावं याकरता साईटवर येण्याची मी आपल्याला विनंती करतो. कारण प्रत्यक्षात हे सगळं बघितल्याशिवाय तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा अंदाज येणं मुश्किल आहे. धन्यवाद.